हॅलो नमस्कार, मी यामिनी. आपल्या फूड्स कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरांबा म्हणजेच मुरावळा. इथे मी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे छान स्वच्छ पुसून 10 ते 15 मिनिट मस्त वाफवून घेतलेले आहेत. आणि वाफवल्यानंतर या प्रकारे मी त्यांच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आत्ता एका कढईमध्ये अर्धा किलो गूळ घेऊया. अर्धा किलो आवळा असेल तर अर्धा किलो गूळ घेऊया. जर तुम्हाला साखरेत करायचं असेल तर साखरसुद्धा त्याच प्रमाणात घ्यायची. आणि आता गूळ थोडा पातळ झाल्यावर त्यात आवळ्याच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून याला एक वाफ काढायची आहे. आता गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि यात आपल्याला ही आवळ्याच्या पाकळ्या शिजवायच्या आहेत. आता थोड्या वेळानंतर गुळाचा पाक हळूहळू घट्ट होताना आपल्याला दिसतोय. तुम्ही बघू शकता. आता हे थोडं घट्ट झालेलं आहे. यावर पुन्हा झाकण ठेवून आपण याला पुन्हा वाफ काढूया. आता तुम्ही बघू शकता पाकही घट्ट होताना दिसतोय आणि आवळ्याच्या पाकळ्यांचा रंगही बदललेला दिसतोय. आता हे मिश्रण अजून दाटसर झालेलं दिसतंय आणि या प्रकारे तुम्ही बघू शकता इथं एक तारी पाक तयार झालेला आहे. असा एक तारी पाक तयार झालेला असला म्हणजे हे मिश्रण आता तयार आहे. इथं आपला मुरावळा तयार आहे. तर आता आपण यात घालूया वेलची पावडर. छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर गॅस करायचा बंद. हे मिश्रण थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता रंगही पूर्ण बदललेला आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे छान. आता मुरावळा स्टोअर करताना कधीही काचेच्या बरणीत स्टोअर करा. बरणी छान स्वच्छ धुवून पुसून घ्या. कुठेही पाण्याचा अंश राहायला नको. या प्रकारे स्टोअर केल्यानंतर मुरावळा छान वर्षभर टिकतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा. आवडल्यास लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.